फरवरी यानी कि रविवार की दोपहर को हमारे शहर के मुख्य इलाके में, जी हां, उल्लासनगर 3 शिवाजी चौक परिसर स्थित मेमसाब इमारत का अचानक स्लैब गिरने से जान माल का नुकसान हुआ है। इस घटना की खबर लगते ही आमदार ज्योति पप्पू कालानी, उल्लासनगर महानगर पालिका के कमिश्नर अच्युत हांगे व डिस्ट्रिक्ट कलेक्टर राजेश नावरेकर भी घटनास्थल पे पहुंचे। ये बनाव बना 1:50 को, जैसे मेरे दोस्त का फ़ोन आया, मुझे इधर बिल्डिंग गिरी है, मैं तुरंत अपने बंगले पे बैठा था, फ़ोन आया जैसे ही मैं तुरंत भाग के इधर आया, देखा तो अब जो डॉक्टर क्लिनिक के डॉक्टर रिजवानी, उनको सर फटा हुआ था और नीचे बताया कि 5 लोग दबे पड़े हैं। उसमें से पहला एक मोटी आंटी थी, उसको निकाला बाहर। उसके बाद बोला कोई एक बच्ची और एक लड़की है, जो सो इसकी लड़की की चाची है। दोनों दिखाने आए थे डॉक्टर को। मुझे मालूम पड़ा, हम लोग ने पूरा पुलिस को जान करके, फायर ब्रिगेड को जान करके सबको बुला के तुरंत सबको बाहर निकाला। 2 ते 2:15च्या दरम्यान फायर ब्रिगेडला कॉल आला, तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागात कॉल आला की इंदिरा मार्केटच्या बाजूला उल्हासनगर 3 या ठिकाणी बिल्डिंगचा स्लॅब पडलेला आहे। तेव्हा तुरंत आपत्ती व्यवस्थापन फायर ब्रिगेडमध्ये कॉल करण्यात आला। फायर ब्रिगेडचे जवान तुरंत घटनास्थळी जाण्यास निघाले। घटनास्थळी पोहोचले असता मला समजलं की अशा ठिकाणी बिल्डिंग पडली। तेव्हा मी तुरंत घटनास्थळी पोहोचलो असता मी येण्यापूर्वी एक कॅज्युअल्टी आमच्या फायरच्या जवानांनी काढून, नागरिकांच्या सहकार्याने काढून ती हॉस्पिटलला रवानगी केली होती। मी आल्यानंतर ताबडतोब 2 कॅज्युअल्टी, एक छोटी मुलगी आणि एक तिची माता असेल, ती नंतर मी मुख्य अग्निशमन अधिकारी मिरपगर साहेब आणि आमचा फायरचा सर्व स्टाफ यांच्या सहाय्याने ते दोन्ही कॅज्युअल्टी काढल्या आणि हॉस्पिटलला रवानगी केली। याबाबत पेशंट कॅज्युअल्टीज आहे। कॅज्युअल्टी हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टर विल डिसाइड व्हॉट इज ॲक्च्युअली। किती जण जखमी झाली आहे? माझ्या माहितीनुसार 3 कॅज्युअल्टीज आहेत। आमचे महापालिका सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे आणि सील करण्याचे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सील करण्यात येईल। उल्हासनगर महापालिका क्षेत्रात प्रभाग समिती 3च्या अंतर्गत कॅम्प नंबर 3 येथे ही मेमसाब अपार्टमेंट नावाची इमारत आहे। सरची इमारत सुमारे 25 ते 30 वर्ष जुनी अशा चौकशांती समजले आहे। ही जी इमारत आहे, महापालिकेने ज्या इमारती धोकादायक घोषित केलेल्या आहेत त्यामध्ये या इमारतीचे नाव नव्हते। ही धोकादायक म्हणून घोषित केलेली नव्हती महापालिकेने। आज इथं स्लॅब कोसळल्यानंतर आमच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि जवान आले। त्यांनी आतापर्यंत 5 जणांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि त्या 5 जणांपैकी 3 जण मृत झाले आहेत असं समजते। त्या 3 जे आहेत मृत, 3ही महिला आहेत। तर उल्हासनगरमध्ये म्हणजे ही आज जी घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि ह्या दुर्दैवी घटनेमध्ये 3 लेडीजचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामध्ये 1.5 वर्षाची एक मुलगी आहे आणि उल्हासनगर शहरामध्ये जवळपास 250 इमारतींना आम्ही यापूर्वीच म्हणजे धोकादायक म्हणून घोषित केलेलं आहे आणि या इमारतींना नोटीस देखील दिलेल्या आहेत आणि बाकी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात यावं म्हणून ज्या जुन्या इमारती आहेत अशा जवळपास 500-600 इमारतींना आपण यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावं म्हणून नोटीस देण्यात आलेल्या आहेत। काही लोकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलेलं आहे, काही लोकांनी घेतलेलं नाही। पण ज्या लोकांनी घेतलं नाही त्यांना आपण कंपल्सरी करू की तुम्ही हे म्हणजे त्यांना टाईम पिरियड देऊ की या तारखेपर्यंत जर तुम्ही स्ट्रक्चरल ऑडिट केलं नाही तर त्या इमारतीच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल। या इमारतीला माझ्या माहितीनुसार बांधकाम परवानगी नसावी, म्हणजे नाही आहे बहुतेक परवानगी याला। ही अनधिकृतच इमारत उभी राहिलेली आहे आणि अशा बऱ्याच इमारती या शहरामध्ये आहेत। तर ज्यांचं ऑडिट झालेलं नाही त्यांना ऑडिट करून घेण्यासाठी आम्ही सांगू आणि ज्या 250 इमारतींना आपण धोकादायक घोषित केलेलं आहे त्या इमारतीतल्या नागरिकांना किंवा त्या सोसायटीतल्या लोकांना खाली करून घेण्यासाठी परत एकदा नोटीस देऊन आम्ही कारवाई करू। याच्यामध्ये जे अनधिकृत बांधकामं आता नव्यानं काही लोक करतात त्याच्यावरती कारवाई करण्याचं आमचं डे बाय डे तर चालूच आहे, परंतु अनधिकृत बांधकामं या ठिकाणी उभी राहणार नाहीत याकडं आम्ही कटाक्षाने कडक कारवाई करू आणि एकही इमारत अशा प्रकारे उभी राहणार नाही याबद्दल दखल घेण्यात येईल। म्हणजे आजचा जो 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याबद्दल महानगरपालिकेतर्फे त्यांना काही मदत देण्यासाठी महासभेपुढे प्रस्ताव ठेवण्यात येईल आणि महासभा जो काही निर्णय घेईल त्याप्रमाणे त्या कुटुंबांना आपण महानगरपालिकेतर्फे मदत करू। आज मेमसाब अपार्टमेंट भाजी बाजार उल्लासनगर 3 में जो एक दुखदायक घटना घटी है। दूसरे माले का स्लैब पहले माले पे गिर गया और पहले माले का नीचे ग्राउंड पे, जहाँ पे एक क्लिनिक थी डॉक्टर रिजवानी की और वहाँ पे पेशेंट्स भी थे, उनमें से 3 लोगों की डेथ हो गई है, उसमें एक बच्ची भी है। ये एक दर्दनाक
घटना है। यहाँ पे सभी लोग इकट्ठे हैं। कमिश्नर साहब पूना से आ गए, कलेक्टर साहब आ गए, एसीपी साहब आ गए, हम सभी यहाँ पे हैं। सभी पार्टियाँ भी यहाँ पे आए और सबने बिल्डिंग का मुआयना किया है। हम उम्मीद करते हैं कि कल जो इंजीनियर आएंगे इस बिल्डिंग के स्ट्रक्चर का मुआयना करेंगे, उसके बाद में फिर इसका डिसीजन होगा कि ये रिपेयरेबल है या नहीं है। और बाकी जो भी लोग यहाँ 10 लोग रहते हैं और नीचे 5 दुकानें हैं, तो अभी हम लोगों ने भी रिक्वेस्ट की है सबसे कि इनको एक एक करके कल ऊपर जाने दिया जाए और उनका सामान वैल्यूबल्स जो हैं, बच्चों के स्कूल्स हैं, एग्ज़ाम हैं, कपड़े हैं बच्चों के, और उनके जो भी सामान जो वैल्यूबल हैं वो निकालने की उनको इजाज़त दी जाए। तो एसीपी साहब ने और कलेक्टर साहब ने वो सब परमिशन दी है। हम उम्मीद करते हैं कि कल वो सब अपना सामान लेकर आएंगे और मीन टाइम उनके रहने का, जिनके रिश्तेदार हैं वो अपने रिश्तेदारों के पास जाएंगे और बाकी लोग जो है ठहरा सिंह दरबार में उनका बंदोबस्त किया गया है, खाने का भी बंदोबस्त है और वहाँ पे उनके रहने का बंदोबस्त है। मेन्सा अपार्टमेंट उल्हासनगर 3 इंदिरा गांधी मार्केट परिसरामध्ये एका बिल्डिंगचा स्लॅब कोसळला आणि त्याच बिल्डिंगच्या स्लॅब कोसळल्यामुळे 3 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे। त्याच्यामध्ये नीतू साजिदा 60 वर्ष वयाची वृद्ध आजी आहे। त्यानंतर अनिता मौर्य 30 वर्षाची महिला आहे। नंतर 3 वर्षाची प्रिया रमेश मौर्य असे 3 लोकांचे डेथ झालेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी तपासणीसाठी आणले तेव्हा ऑन ड्युटी डॉक्टरांनी त्यांना डेथ म्हणून डिक्लेअर केलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त 3 ज्या व्यक्ती आहेत त्यांना इंजुरी झालेल्या आहेत। तर त्याच्यामध्ये हिरा खेमचंदानी वय वर्ष साधारणपणे 80 त्या जखमी झालेल्या आहेत आणि त्यांना 10 नंबर वॉर्डमध्ये आपण दवा उपचारासाठी ॲडमिट केलेलं आहे। टीवी के साथ साथ अब आप हमसे जुड़ सकते हैं हमारे YouTube चैनल पे भी। सिर्फ आपको YouTube पे सर्च करना है TOK जनादेश और सब्सक्राइब करना है हमारे चैनल को। इसी के साथ साथ तुरंत ही नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकॉन को प्रेस कीजिए। जनादेश